दशक पहिला समास पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम सोते पुस्ते कोण ग्रंथ काय बोलिले येथ केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद ते बोलिला विशद भक्ती मार्ग. विद्या भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण. बोधाध्यात्म निरूपण निरोपले भक्तीचे नियोगे देव. निश्चय पावती मानव ऐसा अभिप्राव ये गंधी. मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्तुतीचा निश्चय बोलिलासे. शुद्ध उपदेशाचा निश्चय साहित्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिलासे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय हृदयस्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिलासे. मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीवशिवाचा निश्चय बोलिलासे. मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिलासे. मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्वाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण भक्ता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारले नाना संशयो छेदिले नाना शंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बोधा निरोपिले. ग्रंथ गर्भजे जे बोलिले अवघेच अनुवादले नवची कदा. तथापि अवघा दासबोध दशक मोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती उपनिषद वेदांत सुती मुख्य आत्मप्रचिती शास्त्र नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नाही. तथापि हे अनुवासे प्रत्यक्षात मत्सरे यासी मिथ्या म्हणते. तरी ते अवघे ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता उद्धगीता वेदा आणि वेदांत भगवत गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेश गीता यमगीता उपनिषद भागवतम इत्यादिक नाना ग्रंथ संमतीसे बोलले येथे. भगवत वाक्य यथार्थ निशेषी भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्य विरक्ती नसे बोलण्याची येतेची. गुण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमान पुढे मत्सरे मत्सरे तिरस्कारे पुढे क्रोधांचा विकारे प्रबळे. ऐसा अंतरी नासला कामक्रोध खवळला. भाव पालटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडला तो कैसा म्हणावा भला. अमृता सेवताची पावला मृत्यूला हो. आता असोय बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे. हे उत्तमोत्तम राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा शिवसाहेब महाराज. राजाधिराज सद्गुणा सिद्धगजन. राजाधिराज सद्गुणा श्री काळी सिद्धेश्वर. राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज.
राजाधिराज सद्गुणा श्री राजाधिराज 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 सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज जय राजाधिराज सत्ताकर दासबोध रामदास महाराज यांना या ग्रंथात काय सांगायचं आहे. आता असो हे बोलणे अधिकार सारखे घेणे अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. रामदास महाराज यादी दशक पहिला समाज पहिला मध्ये सगळं दासबोध ग्रंथ म्हणजे काय ते सांगितलं आणि ते जर आपण वाचन केलं तर काय होतं हेही सांगितलं. बरं, हा ग्रंथ आहे तर कसा आहे, सर्वमान्य ग्रंथ म्हटलेला आहे. सर्वमान्य ग्रंथ का, गुरुगीता यमगीता हंसगीता सगळा वेदशास्त्र पुराणांचा ह्याला संमती आहे म्हणून हा ग्रंथ अद्वैत ग्रंथ म्हटलेला आहे. हे म्हणून सांगितलं शेवटी काय सांगितलं, आता असो हे बोलणे अधिकार सारखे घेणे परियंतु अभिमान त्यागणे उत्तम उत्तम. काय सांगायचंय रामदास महाराजांनी. देवाचे भक्त बरेच आहे. देव काय, आपण काय, बरेच आहे. पण अधिकारासारखे घेणे. अधिकार म्हणजे काय, जो मंदिरात जातो, देवाला शरण जातो, काहीतरी पुण्य असल्याशिवाय जात नाही. अधिकार म्हणजे काय, जसं आपल्या महाराजांकडे बरेच शिष्य होऊन गेले, सगळ्यांनी सारखं ज्ञान नाही मिळालं. म्हणजे गुरुमध्ये दोष आहे का, नाही. उत्तम बीज उत्तम भूमी दोन गोष्टी असेल तर ज्ञान प्राप्त. उत्तम भूमी आणि उत्तम बीज. बी चांगला आहे, भूमी चांगली नाही, बी उगवणार नाही. भूमी चांगली आहे, बी चांगला नाही, भूमी उगवणार. दोन्ही गोष्टी. म्हणजे इकडे काय पाहिजे, गुरु तर पूर्णच पाहिजे, त्याच्याशिवाय शक्यच नाही. गुरु शिष्य असल्या काय म्हणतात, पूर्ण असल्याशिवाय शक्य नाही. पहिली बाब गुरु पूर्ण पाहिजे. दुसरी बाब शिष्य कसं पाहिजे, सत्शिष्य पाहिजे. सतशिष्य. सतशिष्य म्हणजे काय, गुरु सांगतो ते ग्रहण करण्याची शक्ती पाहिजे. असं आपण शाळेत जातो की नाही, 70, 60, 80, 100 वर्गाची कॅपॅसिटी प्रमाणे प्रवेश दिला जातो. त्या त्या विषयांचे शिक्षक ते पूर्ण असतात म्हणून ते शिक्षक आहेत. अपूर्ण असेल तर ते शिक्षक होऊच शकत नाही. पण सगळेच 99% पास होत, सगळेच 50% पास होत, सगळेच 35% पास होत. का, गुरुमध्ये दोष आहे, शिक्षकमध्ये दोष आहे नाही. जैसी जगची टाकी म्हटलेलं आहे. टाकी म्हणजे काय, गॅस्पिंग कॅपॅसिटी, पकडण्याची शक्ती. जर शाळेमध्ये तसं आहे, कॉलेजमध्ये तसं आहे, माध्यमिकमध्ये तसं आहे, नोकरीमध्ये तसं आहे, व्यवसायात तसं आहे. जैसी ज्याची टाकी. ते डॉक्टर होतात की नाही, सगळ्यांना सारखं जमत नाही ना. अभ्यासक्रम तोच, सगळं तेच. MBBS डॉक्टर सगळे सक्सेस होत नाही. सगळ्यांनी परीक्षा पास केलंय की नाही,
प्रत्येकाने जैसी ज्याची टाकी म्हणजे पुण्याई येते तुमची. गॅस्पिंग कॅपॅसिटी म्हणतात त्याला, पकडण्याची शक्ती. म्हणून 100% शिकवलं, 100% हा पकडू शकत नाही, काही पर्सेंटेज मागे पुढे काही नापास होतं. तसं सद्गुरूकडे सगळे गेले, 4 भजनं जीव तोडून गेलं, निरूपण ऐकलं, आंदोलनं भरपूर गेली. सगळ्यांची काय म्हणतात ना टाकी, जैसी ज्याची टाकी. पुण्याही किती आहे तुमची, त्याच्यावर पकड बसते. 10वीला मुलं गेल्यावर काही पटकन पास होतं, एक काय म्हणतात अटेम्प्ट, प्रयत्न पास होत, चांगले पर्सेंटेज. काही कमी जास्त, काही कमी जास्त, काही नापास होतं, काही 10 वेळापासून पास होतं. फरक कुठे आला? गॅस्पिंग कॅपॅसिटी, पकडण्याची क्षमता. ही कशावर आहे? शिक्षक शिकवलं, पण तुमच्या आडात नाही तर बोलत कुठून येणार? आड म्हणजे तुमचं नशीब, प्रारब्ध म्हणतात ते पाहिजे. ते प्रारब्ध कसं घडतं? प्रारब्ध कसं घडतं? काय म्हणतात? तुमचं कर्म. सदाचार म्हटलेला आहे, सदाचार. सत्संग नाही तर सत्संगात जाणं लक्ष लागणार नाही, कारण तुमचं रजतम गुण जसं भिन्न असेल तर रजोगुण असेल तर साधारण परवडेल, पण तमोगुण असेल तर माणूस सत्संगात टिकत नाही, आणि टिकला तरी काय उपयोग नाही त्याचा, तो वेगळंच काहीतरी करून बसणार. माकड असो माकड, त्याच्या हातात काय दिलं तो काय करेल? आग लावून मोकळा होईल. जसं ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचे भक्त कोण आहे? देव पण आहे, दानव पण आहे, मानव पण आहे. देवाचं सात्विक गुण त्यांनी सात्विकपणे वापर, मानवाचा रजोगुण त्यांनी आपल्या संसारासाठी वापर, राक्षसाचा तमोगुण गैरवापर. देवाकडे सगळं चालतं, शंकराकडे म्हणतात ना महादेव, सगळं चालतं त्यांच्याकडे, सगळे चालतं. भूतावळी सगळे चालतं त्याच्याकडे. म्हणजे काय? रज तम गुण पण आहे सगळं. तुम्ही काय वापरता ना काय करणार त्याच्यावर आहे. म्हणून अधिकारासारखे घेणे म्हटले. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. गुरु सगळ्यांना चांगलं शिकवतो. जर सत्संगात, प्रत्येक सत्संगात किंवा धर्मात आपण ज्याला धर्म म्हणजे, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धम्म. धम्म म्हणजे काय? आपण हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त केला, मनुष्य देहाचा महत्व सांगितलं, त्याचा वापर कसा करायला पाहिजे. चांगला वापर केला तर काय होणार? धर्माप्रमाणे काय होणार? ऊर्ध्वगती प्राप्त. गैरवापर केला तर अधोगती. संसारासाठी वापरला तर काय संसारिक होणार. तुमचं काय म्हणतात वापर कशी करतात? बुद्धी म्हणून सांगितलं, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, व्यवस्था ज्ञानता फक्त तुझा बुद्धी दे गुण आहे. बुद्धी निर्णय कोण घेते? मन. मन म्हणजे कसं आहे? संकल्प विकल्प करणं मनाचं काम आहे. निर्णय घेण्याचं कोणाचं काम आहे? बुद्धी. म्हणून देवाकडे बुद्धी मागतो आपण. चुकीची बुद्धी वापरलं तर चुकीचं कर्म होईल ना, आणि बरोबर कर्म केलं तर आपल्याला वाटतं मी बरोबर केलेलं आहे. आपणच साक्षीत्व करतो, तुझं कोण करत नाही. तुझं आहे, तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी आपणच साक्षीत्व करत असतो. आपलं 2 मन असतात ना, बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मन विषयाधीन आहे, विकाराधीन आहे. अंतर्मन कसं आहे? इम्पार्शियल,
साक्षीत्व करतो फक्त. मग आपल्याला कळतं की मी चांगलं केलं वाईट केलं. चोरी केली आपल्याला कळतं मी चोरी केली, मी कराच्या आधी योगाहून मी चोरी केली. लबाडी केली मी कराच्या आधून मी चांगलं केलं. आणि एखादा कर्म चुकून जरी चांगला झाला तर आपला अंतर्मन म्हणतो हे बरोबर. चांगला कर्म अंतर्मनाच्या दृष्टीने होणं तोच पुण्य, वाईट कर्म अंतर्मनाच्या दृष्टीने होणं तोच पाप. म्हणजे कोण ठरवतो हे सगळं? आपण ठरवतो. आपल्यामध्ये जो अंतर्मन आहे, साक्षीत्वान भावनाने आहे तो ठरवतो. त्याच्यानुसार काय अधिकार त्यात एका जन्मात नाही होत. हे एका जन्माचं कर्म नाहीये, अनेक जन्मांचं म्हटलेलं आहे. या जन्मी जो आपण कर्म करतो, चांगलं कर नाही तर वाईट कर, काय होणार? क्रिया म्हण काय रिझल्ट शून्य. पुढच्या जन्मी काय आहे? संचित मध्ये जाणार, रिझल्ट शून्य. प्रारब्ध होतो म्हणून प्रारब्ध हा देह आहे. प्रारब्ध कर्माने जे सुख दुःख म्हणजे आपल्याला भोगायचे आहे ते भोगायला. सत्संग सुद्धा प्रारब्ध योगानेच भेटते. समजा चुकून भेटला, अधिकार नाही, भेटला, उपयोग नाही, टिकणार नाही. गोडी म्हणतात तो, गोडी. गोडी कधी लागते? अधिकार असेल. काय सांगायचं आहे इकडे? आता असो हे बोलणे, अधिकारा सारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे सर्वोत्तम. काय म्हटलंय? सत्संग किंवा भक्ती हो, तुमची पुण्याई किती त्याच्यावर आहे. पण हे काय म्हटलं? हे सगळं ठीक आहे तुमचं, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम म्हटले. अभिमान म्हणजे काय? मन आहे ना, हा रजतमगुण सत्वगुण मध्ये आहे. तो काय करतो? आपल्याला विषयाकडे ओढतो. जेवढं तुमचं तमोगुण जास्त, विषयाकडे जास्त राहणार. रजोगुण जास्त, कमी पण विषयाकडे, विकाराकडे. सत्वगुण जास्त असेल तर विकार आणि काय म्हणतात विषयाकडे ओढ कमी असते. भक्तीमध्ये ओढ असते. म्हणजे कुठे ठरतंय सगळं? मनामुळे. सगळ्यांना देव एकच आहे तो, आणि सगळ्यांना करण एकच आहे. त्याला जाणीव म्हणा, चैतन्य म्हणा, काय पण म्हणा, चैतन्य देव म्हणा, काय पण म्हणा, तो एकच आहे. द्वैत कुठे आलं? मनामुळे. सद्गुरू मनाला ओळखायला लावतो. मन म्हणजे काय? बुद्धी म्हणजे काय? चित्त म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? सगळं देव करतो आणि आपण म्हणतो मी करतो. देव नसेल तर काहीच करू शकत नाही आपण. जसं इलेक्ट्रिकचे अनेक उपकरणं आहेत की नाही, प्रत्येकामध्ये करणच नाही, त्याला वीज म्हणतो. ते दिसत नाही, भासत नाही. उपकरण लावला तर आपल्याला दिसतो करण आहे म्हणून. उपकरण लावल्याशिवाय ते दिसत नाही, पण तिकडे आहे. तसं उपकरण काय आहे? इकडे मन. इकडे मन हा उपकरण आहे. मनामुळे भ्रम झालेला आहे या जीवाला. मी ध्यानाशिवाय राहू शकत नाही, मी विषयाशिवाय राहू शकत नाही, मी विकाराशिवाय राहू शकत नाही. हा भ्रम झाल्यामुळे माणूस म्हणतो मी करतो. सद्गुरू भेटतो तेव्हा सत्संगाने, बीजमंत्राने, भजनाने बुद्धी सूक्ष्म होत्या. जड बुद्धी सूक्ष्म होती. त्यामुळे भयमुख झालेला मन अंतर्मुख होतो
आणि अंतर्मुख झाल्यावर कळतं देवाशिवाय मी नाही, देवाशिवाय काहीच नाही या जगात. देव म्हणजे चैतन्य ना, देव म्हणजे चैतन्य. देव त्याला जाणीव म्हणतात, त्यालाच विष्णू म्हणतात, त्यालाच ब्रह्मा म्हणतात, त्यालाच काय महेश म्हणतात. सगळे आपण उठतो आपण असल्याची जाणीव आली. जग कोणी तयार केलं? ब्रह्मा म्हणजे तूच. तू आहे ना तिकडे, तुझ्याशिवाय तू आहे तिकडे. त्याने जग तयार केलं म्हणजे मन. अंतःकरणा पहिला आला, करण आला म्हणजे जाणीव आली, जाणीव आला म्हणून मन आलं, मन आला जग आलं. भासे म्हणा दृश्य तुझे असो, मनामुळे जग भासतं. रात्री झोपेत मन नसतं, रात्री झोपेत मन नाहीये. काय? दृश्यच नाही, जगच नाहीये, ब्रह्मा विष्णू महेश पण नाहीये, 33 कोटी देव पण नाहीये, आणि तूच नाहीये तिकडे. तू आहे म्हणून जग आहे. तू म्हणजेच मन. मने मनुष्या कारणम बद्धता मुक्तता कारणम. माणसाच्या मनामुळेच सुख दुःख आहे. रात्री झोपेत मन नाही आहे, सुख दुःख कुठे आहे? सुख पण नाही ना दुःख पण नाही. सद्गुरू हे सगळ्यांचं उलगडा सांगतो. जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, जाणीव म्हणजे काय. कुठं तर रूट मुळाशी नेतो आपल्याला आणि आपल्याला ओळखतं तू कोण आहेस. तू समजतो की तू नाही. आपले काय संबंध आहे? आई वडिलांने 12 दिवसाने या देहाला दिलेलं नाव आपण. नाव कोणाला दिलं त्यांनी? देहाला. जन्मापासून मरेपर्यंत आपण त्या देहाला त्याने नाव दिलेलं आपण समजतो. मी देह आहे, अमुक अमुक आहे. 12 दिवसांनी जातो तो. सो येतो आणि जातो. भास भास आहे. कसला भास आहे? मी देह आहे भास. सद्गुरू भेटणार सांगतो तू देहाशिवाय, देहाशिवाय. म्हणून तू रात्री स्वप्न बघतो. स्वप्नात पण तू आहे, झोपेत पण तू आहे, जागृतीत पण तू आहे. जागृती सत्य सुषुप्ती या ध्या तुमच्या जीवाच्या अवस्था आहेत, तुमच्या नाही, जीवाच्या. जीव तुम्ही नाही ना. रात्री काय? मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, चैतन्य पण तिकडे नाहीये. झोपेत जाणीव म्हणतात ती पण नाहीये तिकडे. तरी तू आहेस ना. म्हणून सगळे उठल्यावर आपण सांगतो मी चांगला झोपलो. म्हणून सगळे उठल्यावर आपण काय सांगतो? मी हसत नाही. म्हणजे आपल्याशिवाय आपण आहे हे कळतं. कशामुळे? गृहा घालीत ज्ञानांजन, गृहा दाखवी निजन, गृह सौभाग्य देऊन सात बोधन. खूप ज्ञानांजन घालतो. तू नाहीये देव आहे, तू नाहीये देव आहे. त्या अनुभवाने पटवून देतो आपल्याला. तेव्हा कळतं मी उगीच अभिमान करतो, मी करतो. माझ्यात तो नसेल तर कोण करणार? श्वास माझ्या हातात नाहीये. हा श्वास आहे ना. रात्री मी नसताना पण श्वास चालतो की नाही? मग चालवतो मी श्वास, मी चालवतो का? विवेक 5वा प्रलय त्यावर. हा 5वा प्रलय झाल्यावर कळतं देव आहे म्हणून मी आहे. तो वेगवेगळ्या रूपात देव आहे. चैतन्य रूपी, शिवरूपी, परमात्मा रूपी, निर्मात्मा रूपी. एकच आहे तो. तोच देव आहे, तोच परमात्मा झाला, तोच शिवात्मा झाला, तोच जीवात्मा झाला. 4 अर्थ सांगितले ना. ह्यात प्रवेश केलेला म्हणून तो जीव आहे. ममेव जीवभूत जीव, ममेव अवश्य जीवभूत जीवभूत सनातन.
तोच देव शरीरात प्रवेश केला, त्याला भ्रम झालेला मी देव आहे, मी जीव आहे म्हणून तो जीव झाला. तोच रात्री तोच चैतन्य जाणीव. कारण चैतन्याशिवाय देव नाही, दानव नाही, मानव नाही, चारी खाणी चारी वाणी जीवलक्ष जर एकच चैतन्य जाणीव एक. म्हणून सगळ्यांना पाणी पाण्यासारखं लागतं, अग्नी अग्नीसारखं स्पर्श होत, वायू वायूसारखं वाटतं, सगळ्यांना दृश्य एकच दिसतो, सगळ्यांचे अंतकरण एक की अनेक, सगळ्यांचे करण एकच आहे, अंतकरण आतून आलेलं करण. आपण झोपल्यानंतर डायरेक्ट जागी येत नाही, आपण असल्याची जाणीव येते, आपण असल्याची जाणीव. मी आहे तिकडे. करण आला, करण आल्यानंतर मन येतो द्वैतात, सगळं द्वैत आलं तिकडे, रजतम गुणानुसार तो द्वैत येतो. करण एकच आहे म्हणून सगळ्यांना सगळं सारखं दिसतं. चैतन्य एक आहे. त्या चैतन्याची ओळख, जीवाची ओळख, शिवाची ओळख, परमात्म्याची ओळख, निर्माण चार आत्मा चार ज्ञानची ओळख. स्थूल शरीर म्हणजे हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं आपण काय म्हणतात होल्ड केले नाही, धरून ठेवले नाही त्याला. आपण मी शरीर आहे, मी ज्या नावाने आई वडिलांनी दिले त्या नावाने ओळखा. जोपर्यंत तुम्हाला नाम पण नाही, काही नाही तुमचं, छोटस मरण म्हटलंय त्याला. तुम्ही नाही तिकडे, तुमच्याशिवाय तुम्ही आहे म्हणून तुम्ही सकाळी उठता. आपल्याशिवाय आपण आहे म्हणून सकाळी आपण उठतो. आपल्याशिवाय आपण आहे म्हणून स्वप्न बघतो आपण. आपल्याशिवाय आपण आहे म्हणून चांगली झोप घेतली, अनुभव घेतो. हे जीवाची अवस्था आहे, तुझ्या नाही. तुला अवस्थाच नाही. चैतन्य पण सत्य नाही. ज्याला जाणीव म्हणतो, विष्णू म्हणतो, ब्रह्मा म्हणतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तो पण झोपेत नाहीये. जे तुमच्या प्रकट आहे ते जिथे आटे हे ज्ञान झालं पिढी भ्रांती बंधनाची. कुठून आला आपण तिकडे जातो, हे सद्गुरू भेटल्यावर. पण प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. म्हणून काय सांगितलंय, आता असो हे बोलणे, अधिकारा सारखे घेणे, अभिमान त्यागणे उत्तमोत्तम. अभिमान कधी जाईल, कधी मी देह नाही, मी जीव नाही, मीचा म्हणजे मी कोण त्याचा शोध घेतला तर कळतं मी नाही देव आहे. तो तेव्हा अभिमान जातो. सहज आहे ते. असं अंधाराला घालवायची गरज नाहीये, त्याला मारला कुठला तरी नाही जाणार, पण तिकडे प्रकाश सोडलं तर सहज जातो. तसं आपण कोण म्हणून सर मी कोण आणि देव कोण. म्हणून तुकारांचा महाराजांचा अभंग आहे की नाही, देवा माझा मी देवांचा, हीच माझी सत्यवाची. का म्हटलं त्याने, त्याला कळलं मी कोण आहे. देव माझा मी देवांचा आहे. देव आणि माझ्यात फरक नाही. तो देव कुठे सापडतो ते सांगितलं पुढे. देवाचे देऊळ, देहरूपी देवळाच आपला देव सापडतो. देवाचे देऊळ, देवाचे देऊळ काय सांगितलंय, कारण देहरूपी देवळात तो देव आहे, त्याला शोधायचं तिकडे. देव पहावयासी गेलो म्हणजे देहरूपी देवळात त्या देवाला शोधलं, इथे देवाचे गुण ठेवलं. देवाला शोधता शोधता त्याला कळलं, ज्याला मी शोधतो तो मी आहे. तुका म्हणे तुमच्या त्याला आजी विठ्ठला भेटला. म्हणजे काय सांगितलं तुकाराम महाराजांनी, की मला मी सापडलो, मग तेव्हा मी धन्य झालो. जोपर्यंत आपण आपल्याला सापडत नाही तोपर्यंत सुखदुःख संपत नाही, जन्ममरण चुकत नाही. सद्गुरू ते काम करतो आणि ते घेण्याची पात्रता सगळ्यांना सारखी नाही असं म्हणायचंय.
अधिकारासारखे घेणे, अभिमान त्यागणे उत्तम उत्तम. जीवाला भ्रम झालेला आहे म्हणून अभिमान झालेला आहे. जेव्हा त्याला कळतं देव आहे म्हणून आहे, सोना आहे म्हणून बांगड्या आहे, पाणी आहे म्हणून काय बुडबुड आहे, सगळं काय आहे अधिष्ठान. ह्या जीवाला अधिष्ठान काय आहे सद्गुरू भेटतात म्हणून सांगितलं आता असोये बोलणी अधिकारा सारखे घेणे अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम राजाधिरा सद्गुणा सिद्धरामेश महाराज राजाधिरा सद्गुणा श्री भवसेन महाराज राजाधिरा